रोख स्वरूपात दिलेला असा सोहम 11 दाभोसवाडा संघाकडून दीपू तुझ्या पहिल्या षटकारासाठी 500 रुपयांचा बक्षीस. 500 रुपये अगदी काही इंचांनी कमी पडलो. ह्यो फटको ही ताकद. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन. एकेरी धाव आणि एकेरी धावेनंतर धावफलक 5 बोटांच्या थापटार 5 रन्सावर. सेन्सिबल क्रिकेट जेका म्हटलं जातं. वसा वसा खाणं आणि मसनात जाणं ही म्हण दीपू गिरपला सुद्धा माहिती असा. पॉवर प्लेचा षटक असा. जर फटको फसलो तर 9 क्षेत्ररक्षक वाट बघतात सर्कलमध्ये पहिल्या आकांड्यावर. चक्रव्यूह जेका म्हटलं जातं त्या चक्रव्यूहावर. आणि त्यामुळेच दीपून पहिल्या षटकारानंतर सेन्स वापरलो. स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक सुपूर्द केली साईश झोरेकडे. प्री डिटरमाइंड शॉट. साईशने ठरवला फाईन लेगच्या दिशेने फटको खेळायचो. पण गोलंदाज सुद्धा चतुरस्त्र. सर्वेश नाईक ज्याचं नाव असा. निरवडे कोणापलतो ह्यो गुणवान खेळाडू. एक गाव एक संघ धर्तीवर तालुका स्तरावर एक दर्जेदार ताकदवान असो ह्यो गोलंदाज. पाठलाग करणारो चेंडू होतो साईश झोरेचो. साईशकडसून अपेक्षा असतली आजच्या दिवसात बघितला तर गोमंतक भूमीचे स्टार खेळाडू आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी करण्यात थोडेसे कमी पडले. कारण आमचे अपेक्षा त्यांच्याकडसून थोडे जास्त असत. स्विच केलो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. पण त्यापूर्वी शॉर्ट स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक. एकेरी रन्सावर समाधान. ओव्हरथ्रो झालो होतो पण दोनही खेळाडू एकेका रन्सावर समाधानी होताना. एकेरी धावेनिशी धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. पहिल्या षटकात 4 चेंडू सर्वेश नाईकाचे समाप्त. 2 चेंडूमध्ये 5 रन दीपू गिरप. 2 चेंडूमध्ये 1 रन साईश झोरे. खोलव्या टप्प्याचा चेंडू पण ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर असणारो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नव्हतो. उरलेलं काम विकेट किपरकडे. चेंडू निर्धाव. बॉथम वॉरियर संघान टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय वासुदेव गावडेच्या नेतृत्वाखाली. परत एकदा आडव्या बॅटचो फसलेलो प्रयत्न. दीपू सुरुवात तर दीपून सुंदर केली. पहिल्या चेंडूवर चौकार पण त्यानंतर गोलंदाज सर्वेश नाईकची वापसी. धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. मैदानावर अनेक प्रेक्षक सुद्धा उपस्थित असत आणि भारताचो अंडर 19 संघ 19 वर्षाखालचो संघ आणि या संघातून विकेट किपिंग कोच आणि थ्रो डाऊन कोच म्हणून कामगिरी करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र लखन बांदिवडेकर हे सुद्धा मैदानावर उपस्थित असत. लखनजी बांदिवडेकर, छत्रपती चषक 2024च्या निमित्तानं तुमचा मनपूर्वक स्वागत असा. राहुल द्रविड सरांनी ज्या संघाचा कोचिंग केला, सध्या साईराज बहुतुले ज्या संघाचा कोचिंग करतात त्या भारताच्या अंडर 19 संघाचे विकेट किपर कोच आणि थ्रो डाऊन कोच लखन बांदिवडेकर तुमचा मनपूर्वक स्वागत. सगळ्या मान्यवरांचा मनपूर्वक स्वागत असा ज्यांनी क्रिकेटसाठी भरीव योगदान दिला असे आमचे सगळे मान्यवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 6 रन्सावर आणि बॉलिंग मार्कवर अनिकेत वांगणकर. परुळे पंचकृषीतलो ह्यो गुणवान खेळाडू. छोट्याशा खेडेगावातलो ह्यो खेळाडू पण क्रिकेटसाठी 100% योगदान देण्यासाठी प्रसिद्ध असणार ह्यो अष्टपैलू खेळाडू. वन मॅन आर्मी असा ज्याका परुळे पंचकृषीत म्हटला जाता. एक हाती सामनो जिंकून देण्यासाठी माहीर असणारा ह्यो खेळाडू. पहिल्या ओव्हरीत रन झाले 6 आणि दुसऱ्या ओव्हरीची गोलंदाजी अनिकेत पहिलो चेंडू घेऊन. पहिलो चेंडू निर्धाव. अनिकेतने गोलंदाजीची सुरुवात केली. साईश झोरे डावकऱ्यात तो बॅटर आणि साईश समोर. राईट हँड ओव्हर द विकेट. अनिकेतचो चेंडू. दीपू गिरप 4 चेंडू 5 धावा. साईश झोरे 3 चेंडू 1 धावा. त्या साईशो एक मोठो फटको स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. चुकीला माफी नाही. मोये मोये आणि डेंगे डेंगे. आरसी ग्रुप षटकार. आज दीपूवर मात्र प्रेक्षक खुश असत. दीपू गिरप 3 चेंडू 3 षटकार मारले तर ओम कुबल साहेबांकडून तुझ्यासाठी 1000 रुपयांचा बक्षीस. पण ह्यो षटकार बघा एफटलेशे का म्हटला जाता. आखो टप्प्याचो खराब चेंडू अनिकेतचो. डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून हुकचो फटको. षटकार. आरसी ग्रुप षटकार. या षटकारानंतर अनिकेत थोडंसं लाईन आणि लेन पासून भरकटताना. लेंथ जवळपास चांगली होती पण लाईन खूपच भरकटलेली. डाव्या एसटीच्या बाहेर साईश झोरेन चेंडू सोडून दिलो. या वाईडनीची धावसंख्येत बदल. 13 धावा 13.
दुसऱ्या षटकातल्या 2 चेंडूंची सांगता. अनिकेत वांगणकर महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. अजून एक शॉर्ट पिच फाईन लेगच्या कपडावरसून अजून एक हुक. बुक्की टेंगोड आरसी ग्रुप षटकार. थोडीशी चर्चा होणं गरजेचं असा कॅप्टन आणि अनिकेतच्या दरम्यान. जो साईश झोरे आतापर्यंत चाचपडती सुरुवात, त्या साईशला मिळालेला आत्मविश्वास, दुसऱ्या बाजून दीपू गिरप थोडेसे अनुभवाचे बोल. या मैदानावर नेमक्या काय करूचा असता, कसा रवायचा, कसा खेळायचा, ह्यो वारो कसं तुका साथ देतलो ह्या जणू काय साईशसाठी सांगताना. आणि सुरल्या गावचो ह्यो साईश झोरे इतक्या लांबवर आपल्या नावाची चर्चा का झाली, छत्रपती चषकामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून आपण का बोलवला, या मैदानावर आपल्या बॅटच्या माध्यमातून पटवून देताना. सलग 2 षटकार साईश झोरेचे. त्यानंतर शॉर्ट पिच. ह्यो चेंडू सुद्धा फाईन लेगच्या कपडावरून मारण्यासाठी अगदी आदर्शवत चेंडू. लाईन मधून बाहेर येत खेळण्याची साईशची चूक आणि जाता जाता यष्टे उद्ध्वस्त. तटक्या पेचून जाणारा चेंडू. 6 चेंडू 13 धावा साईश झोरे बॅक टू द पॅव्हेलियन. 19 धाव संख्या 19. ऍक्शन रिप्ले मध्ये अनिकेत बॉलिंग मार्कवर दिसतलो. जे अनिकेतच्या बॉलिंग मार्कवर 2 षटकाराचे पाठभर वळ होते, तो अनिकेत हे शॉर्ट पिच जाता जाता यष्टेवरचे बेल्स उद्ध्वस्त करून जाणारा चेंडू. पहिल्या विकेटचा पतन. धावसंख्या 19 रन्सावर आणि संघाचो नायक मैदानावर यापूर्वीच्या सामन्याचो हिरो, मॅन ऑफ द मॅच समीर वेंगुर्लेकर. मिस्टर टर्मिनेटर जे का म्हटलं जाता. गतवर्षी पानपराग उसगाव स्पर्धेमध्ये ठोकलेला अर्धशतक, आजही उसगाव मध्ये त्या अर्धशतकाची चर्चा केली जाता, तो समीर वेंगुर्लेकर. अनेक स्पर्धा गाजवणारा हो खेळाडू. दोन 2022च्या आमच्या एडिशनचो उत्कृष्ट गोलंदाज असणारो समीर वेंगुर्लेकर या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून संघ मालकांनी ज्याच्यावर विश्वास दाखवलो. अनिकेत परत एकदा चूक. लेग स्टंपच्या बरोच बाहेर वाईड बॉल. एकेरी धावेनिशी धावसंख्या 20 रन्सावर. दुसऱ्या षटकात अनिकेत विरुद्ध समीर ही लढाई तुमच्या समोर. पुलटॉस मिड ऑनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने. अजून एक ऍक्टिव्ह चौकार आणि या चौकारांशी धावसंख्या दुसऱ्या षटकात 24 रन्सार 2 डझनार. अजून एक चेंडू बाकी असा. ज्या अनिकेतचा कौतुक केला, पण या कौतुकाक न साजेशी गोलंदाजी. परत एक डावखुऱ्या हाताचा बॅटर समीर वेंगुर्लेकरला फुलटॉस मिड ऑन क्लिअर करत चेंडू सीमारेषेच्या दिशेने ऍक्टिव्ह चौकार. ही योग्य लाईन होती अनिकेत कडसून जी अपेक्षित होती. वारंवार लेग स्टंपच्या बाहेरचे चेंडू जे तटावले गेले चौकार षटकारासाठी. शेवटचा चेंडू मात्र ब्लॉक हॉल मध्ये आणि शेवटच्या निर्धाव चेंडूनेशी 2 षटकांची सांगता. 12 धावांची सरासरी राखत आतापर्यंत रॉयल सरकार वेंगुर्ले संघाची धावसंख्या 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. समीर वेंगुर्लेकर 2 चेंडू 4 धावा. दीपू गिरप 4 चेंडू 5 धावा आणि दीपूच्या एका षटकारासाठी सोहम 11 दाबोसवाडा कडसून 500 रुपये. ओम कुबल यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये. दोन ओव्हरींची सांगता 24 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीत परत एकदा निरवडे कोनापालचो एक गुणवान गोलंदाज सर्वेश नाईक. रॉयल सरकार वेंगुर्ले संघाची ही दमदार सुरुवात. पहिल्या 2 षटकामध्ये बाद झालो फक्त साईश झोरे वैयक्तिक 13 रन्सावर. 2 खणखणीत आरसी ग्रुप षटकार साईश झोरेन लगावले. आजच्या दिवसात गोमंतक भूमीचे 4 आयकॉन खेळाडू शुभम झा, अपाली कणगुटकर, सूर्या गावकर आणि समीर वेंगुर्लेकर, माफ करा साईश झोरे, 4 खेळाडूंका अजून आपली चमक दाखवणं बाकी. चेंडू भरकटलेलो. हे वाईड बॉल रोखूचे लागतले. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ मागच्या सामन्याचा विचार केला तर उडालेले झेल 4 झेल सुटले बॉथम वॉरियर संघाकडून. फिल्डिंग सुधारूची लागतले आणि एक्स्ट्रा वाचवचे लागतले. लंग ऑफच्या दिशेने फटको तर खूप सुंदर. 1 रन्स फक्त मिळतलो.
एकेरी धावेनिशी धावफलक 26-26. गतवर्षी गोमंतक भूमीवर समीर वेंगुर्लेकर नावाचा वादळ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघितला. तो समीर वेंगुर्लेकर आज आपल्या घरच्या मैदानावर 26 फॉर 1 तिसऱ्या षटकातलो दुसरो चेंडू सन्मान देणारा फटको हलक्या हातान खेळान काढलो. मिड विकेटच्या खाली रिजन मध्ये सेन्सिबल क्रिकेट सर्वेशने बघितला. मिड विकेट जो खेळाडू खूप डीप वर असा, स्क्वेअर लेग डीप वर असा आणि लॉंग ऑन सुद्धा थोडस वाईडिश डीप वर मधल्या खाली जागेत खेळान काढलेलो मनगटी फटको 2 धावेसाठी. धावफलक 28-28. एका गाड्याच्या मोबदल्यात बाद झालो साईश झोरे. सर्वेश नाईक परत एकदा बॉलिंग मार्क वरसून पॅव्हलिन एंड. परत एक मनगटी फटको. यावेळी मात्र 1 रन्स मिळण्याची शक्यता, कारण स्वतः विकेट किपर संघाचा कॅप्टन वासुदेव गावडे चेंडूच्या मागे चित्त्याच्या चपळा येऊन जाताना. एकेरी धावेनिशी धावसंख्या 29. आजच्या या ऐतिहासिक दिवशी छत्रपती चषकामध्ये तुम्ही सगळेजण या स्पर्धेशी जोडले गेलात. तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा छत्रपती चषक 2024 मध्ये. सर्वेश बॉलिंग मार्कवर. दीपूसाठी हो चेंडू, वेगवान चेंडू. नशिबवान रवलो दीपू, जाता जाता बेल्स उडले नाही. फर्निचर डिस्ट्रॉय होण्यासाठी अगदी काही इंचांचा फरक होतो. सर्वेशचा हो दर्जेदार चेंडू. धावफलक 29-29. ज्या दीपू कडसून मोठ्या षटकाराची मगापासून आपण अपेक्षा करत होतो, तो षटकार दीपूच्या बॅट मधून टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. आरसी ग्रुप षटकार आणि या षटकारासाठी सोहम 11 दाबोसवाडा संघाकडून दीपू तुझ्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस. अपस्टंप पासून बरोच लांब असणारो चेंडू होतो सर्वेश नायकाचो. लॉंगांच्या कपडावरून दीपू गिरपचो ताकदवान फटको. डायरेक्ट चंद्रार. आरसी ग्रुप षटकार आणि धावफलक 35 रन्सार. यो वायडी शिवरकर अपस्टंपच्या खूपच बाहेर. सर्वेशने अजून थोडी चलाखी दाखवली. एक सिंगल शॉट फाईन लेगच्या दिशेने आणि या सिंगल निशी 3 ओव्हरींची सांगता 12 धावांची सरासरी राखत पहिली फलंदाजी करणारो रॉयल सरकार वेंगुर्ले संघ 36 रन्सावर. आजचा ऐतिहासिक दिवस 7 डिसेंबर. इतिहासात सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींसाठी हो दिवस लिहिलो गेलो. 7 डिसेंबर 1665 सरसेनापती नेताजी पालकर यांनी फलटण जिंकून स्वराज्यामध्ये आणला. तोच हो दिवस 7 डिसेंबर 1665. आणि त्याचबरोबर 7 डिसेंबर 1672 ह्यो सुद्धा एक ऐतिहासिक दिवस. बारदेशातल्या मिठावर जास्त जकात लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नरहरी आनंदराव यांका खलितो लिहिलो. तो ह्यो दिवस 7 डिसेंबर 1672. या ऐतिहासिक दिवशी छत्रपती चषक आपण बघतो, पाहतो. आणि या छत्रपती चषकाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम ऐकणं, इतिहास ऐकणं, आमच्या पुढच्या पिढीपर्यंत, मुलांपर्यंत पोहोचवणं या तुमचा आमचा सगळ्यांचा काम असा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण ताठ मानेन सध्या जगतो, त्या छत्रपतींचा नाव घेऊन ह्यो छत्रपती चषक 9 वर्षांची परंपरा. छत्रपती चषकाचा ह्या 7व्या पर्व आणि त्यापूर्वी 2 वर्ष वेंगुर्ला प्रीमियर लीग नावान प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा. 3 षटकांची संगता 36 रन्सावर. चौथ्या ओव्हरीची सुरुवात बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम कांडका गोवा शुभम झा. शार्प लेग स्पिन साठी प्रसिद्ध असणारो खेळाडू. 6 फूट उंची आणि त्या उंचीसाठी मनगटाचो आणि खांद्याचो जोड. लेग स्पिन जरी असलो तरी एक वेगवान लेग स्पिन. टॉप स्पिन गुगली ही ज्याची खास ठेवणीतली हत्यारा. पहिलो चेंडू निर्धाव. दीपू गिरप थोडसो निशब्द. यावेळी दीपकडसून रिव्हर्स स्वीपचा हत्यार. पहिल्या 2 चेंडूवर सुप्रसिद्ध मराठी समालोचक योगेश परबच्या शब्दात निशब्द करणारी गोलंदाजी शुभम झा, ज्याचा आपण कौतुक केला त्या कौतुकाक साजेशी गोलंदाजी पण समोर. दीपू वाढ बघता योग्य संधीची. यावेळी फुल टॉस. प्री डिटरमाइंड शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कदाचित जाग्यावरसून जर यो फटको खेळलो असतो तर चौकार किंवा षटकार सहज मिळालो असतो. ब्लॉक हॉल मधलो ह्यो वेगवान चेंडू शुभम झाचो
निर्धाव रवलो अवांतरच्या स्वरूपात 1-22 धावसंख्या 37 डावखुऱ्यात जो समीर आणि समीरसाठी क्षेत्ररक्षणात बदल लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग 3 खेळाडू सीमा रेषेवर डीप थर्डमॅन थोडसो वाइडिश आणि एक लॉंग ऑफ समीर राग सुद्धा जकडून ठेवणारी गोलंदाजी मालवणी भाषेत खुटो करणारी गोलंदाजी शुभम झा कडसून 4 चेंडू समाप्त झाले 4 बॉल मध्ये फक्त 1 एक्स्ट्रा शुभमने खर्च केलो धावसंख्या 37 ह्यो मात्र भरकटलेलो चेंडू होतो पंचांनी दंडित केला वाईडच्या रूपात पंचगिरी खूपच सुंदर संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर विश्वनाथ लिंगायत सर शैलेश मदने सर राहित सोलकर सर मेघेश मोंडकर सर आणि या सगळ्यांच्या सोबत दिसणारो तुमचो आमचो सगळ्यांचो एक लाडको चेहरो राधाकृष्ण पेडणेकर वेंगुर्ला तालुक्याचो सुपुत्र ज्यांनी पंचगिरीच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केला आणि ह्या पदार्पण करण्यासाठी छत्रपती चषकासारखो मोठो इव्हेंट खयचो असतलो या छत्रपती चषकाच्या निमित्तान आमचो सगळ्यांचो लाडको खेळाडू राधाकृष्ण पेडणेकर पंचगिरीच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करताना राधा तुका मनपूर्वक आमचे सगळ्यांचे शुभेच्छा असतात पण मैदानावर शुभम झाच्या गोलंदाजीसाठी टाळी वाजव हरकत नाही दर्जेदार गोलंदाजी ज्या षटकामध्ये त्यांनी खर्च केलो एक्स्ट्राचो फक्त 1 रन आणि 1 वाईडचो फक्त 2 रन्स या ओव्हरीमध्ये खर्च केले शुभमने दर्जेदार गोलंदाजी पहिल्या 3 ओव्हरीत जी सरासरी 12 होती ती सरासरी चौथ्या षटकात मात्र बऱ्यापैकी शुभम झा यांनी खाली आणली 4 ओव्हरींचो खेळ संपलो रन झाले 38 आपण राधाकृष्णाबद्दल बोलावतो राधाकृष्ण पेडणेकर वेंगुर्ला तालुक्याचा एक गुणवान खेळाडू सातेरी कर्लीच्या मैदानावर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघान सलग 4 वर्ष सातेरी कर्लीच्या मैदानावरची SSS ट्रॉफी जिंकली आणि या 4ही वर्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा कर्णधार पद भूषवला होता राधाकृष्ण पेडणेकरने टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव असणारा खेळाडू सध्या पंचगिरीच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करता ही आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट 4 ओव्हरींचो खेळ समाप्त सूरज माडगोत ज्यांनी या स्पर्धेत एक सुंदर झेल टिपलो तो सूरज बॉलिंग मार्कवर खोलवर टप्प्याचो चेंडू दीपू गिरप एक षटकार मारल्यानंतर माका वाटतं दीपूची बॅट थोडीशी रुसली दीपूवर एक सिंगल या सिंगल निशी धावसंख्या 39 शेवटच्या फक्त 11 चेंडूंचो खेळ बाकी आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या आपण बघितली 60 दशकरोशी स्ट्रायकर्स कणकवली संघान चेस केलेली ही धावसंख्या त्या व्यतिरिक्त बाकीचे सगळे सामने लो स्कोरिंगचे या सामन्यात रॉयल सरकार वेंगुर्ले संघाकडून एक पलटवार अपेक्षित असतो कारण 2 सख्खे शेजारी या सामन्याच्या निमित्ताने एकमेकांच्या समोर 2 संघ मालक जे एकमेकांचे सख्खे शेजारी अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू वारंवार प्री डिटरमाइंड शॉट अंगलट येतात फाईन लेगच्या दिशेने कव्हर करायचा खेळायचा पण दुसऱ्या बाजून गोलंदाजी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले संघाची अतिशय दर्जेदार एक टप्पो एक अँगल धरून ठेवलो जो वाईडिश यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेरचो 39 ही धावसंख्या दर्जेदार गोलंदाजी मर्यादित षटकांचा क्रिकेट ह्या वारंवार फलंदाजांसाठी पोषक असता कौतुक सुद्धा फलंदाजांचा होता पण या मॅच मध्ये पहिल्या 3 ओव्हरीनंतर गोलंदाजांचा कौतुक करू भाग पाडणारी गोलंदाजी पहिल्यांदा शुभम झा आणि आता सूरज माडगोत प्री डिटरमाइंड फाईन लेगच्या कपडावरसून या पावटी मात्र समीर वेंगुर्लेकर यशस्वी आरसी ग्रुप षटकार बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर एक मोठो फटको घाऊक स्वरूपात धावसंख्या वधारणारो रिप्ले मध्ये समीरचो पप्पू तोडकर स्टाईल हे फटको स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रहार डायरेक्ट माटवार आरसी ग्रुप षटकार आणि धावफलक 45 रनसर या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी
संधी धावचीची, पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. एक रन सोडण्याच्या नादात समीर वेंगुर्लेकर धाबा धोन तंबूच्या दिशेने परतताना. महत्वाची विकेट, प्राइज विकेट, आटक्याचो पेटको जेका म्हटला जाता. समीर वेंगुर्लेकर धाबा धोन दुसऱ्या गड्याच्या रूपात. गाव फिरान इलो आणि हुमऱ्या कापटान मेलो या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो ह्यो रन आउट. 11 चेंडू आणि 13 धावा समीर वेंगुर्लेकरची कामगिरी. रिप्ले मध्ये बघूया समीर सायकरेंच्या दिशेन. फटको फसलो. वासुदेवचा यष्टीरक्षण, बॅकअप थ्रो नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन. गॅदरिंग सूरज कडसून आणि यष्टे उद्ध्वस्त. पाचव्या यशस्वी षटकाची सांगता करणारो शेवटचो चेंडू बाकी. मालवणी भाषेत भैरवी घालणारो चेंडू घेऊन सूरज माडगोत. नवीन फलंदाज विपुल पवारचो फसलेलो फटको शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि इल्या पावली विपुल पवार सुद्धा माघारी परतलो. माफ करा, करेक्शन असा, दीपू गिरप माघारी परतलो. विपुलकडे अजून स्ट्राईक येणं बाकी असा. दीपू गिरप 13 चेंडू 14 धावा, 1 चौकार आणि 1 षटकार. तिसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतताना. रिप्ले मध्ये सूरज परत एकदा बॉलिंग मार्कवर. खोलवर टप्प्याचा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, मिडल झालो नवतो बॅटच्या कड आणि शॉर्ट फाईन लेग. निराश मनान आणि खिन्न वदनान दीपू गिरप डगआउटच्या दिशेने परतताना. मैदानावर मोचेमाडचो विपुल पवार, ज्या मोचेमाडची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ आणि मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ हे दोन व्यावसायिक आणि पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाच्या मोचेमाड गावातून त्याच मोचेमाड गावचो विपुल पवार आणि विपुल पवारला साथ देण्यासाठी तेरसे माबार्डे गावचो गौरव सडेकर. बॉलिंग मार्कवर मिस्ट्री बॉलर बाळा सावळ. या एका उरीचो खेळ बघण्यासारखो दर्जेदार नक्की असतलो. धावसंख्या 45, 45. शेवटचे 6 चेंडू बाकी. विपुल पवार गौरव सडेकर ही जोडी मैदानावर आणि बाळा सावळ कोर्ट एंड कडसून बॉलिंग मार्कवर. मिस्ट्री बॉलर बाळासाठी क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंट, फॉरवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. पहिल्या चेंडूवर फसलेलो फटको वासुदेव चेंडूच्या खाली आणि विपुल पवार इल्या पावली माघारी परतताना. ज्या दशावतार नाट्य मंडळाच्या गावातून विपुल मैदानावर इलो, पण मैदानावर मात्र विपुलचो जणू काय एका प्रवेशाचो इंद्र, एका चेंडूचो राजा. दशावतार नाटकात सुद्धा बऱ्याच वेळा इंद्र एका प्रवेशाचो वापरून घेतलो जाता. अगदी तसोच एका प्रवेशाचो आणि एका चेंडूचो ह्यो खेळ समाप्त झालो. शेवटचे 5 चेंडू बाळा सावळ. अनुभव म्हणजे काय असता, जो अनुभव खायच्या बाजारात विकत मिळणार नाही तो अनुभव मैदानावर दाखवून देताना. शेवटचे 5 चेंडू बॉलिंग मार्कवर गोट्या काळसेकर. वेंगुर्ला तालुक्यातल्या भॅंडमळाचो गोट्या काळसेकर. शेवटचे 5 बॉल गोट्या तुझ्यासाठी बाकी असत बाळाचे. शॉर्ट पिच फाईन लेगच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या मागे, पण या फिल्डरला बीट करून चेंडू सीमा रेषा पार. ऍक्टिव्ह चौकार. इल्याच गोट्या काळसेकरचो हे चौकार. धाव संख्या 49 रन्सावर. स्कूपचो फटको शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि हेचो फायदो उठवत लगावलेलो हे चौकार. एफर्ट बघा फिल्डरचो, दर्जेदार प्रयत्न फिल्डर कडसून. शेवटचे 4 चेंडू बाकी. बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. बाळाच्या वेगाचो फायदो उठवत मारलेलो फटको होतो आणि बाळाची गोलंदाजी प्रेक्षकांका तर नक्की आवडता. इंद्रदेवाक सुद्धा आवडली की काय, वरसून सुद्धा फटाक्यांचो आवाज येऊ लागलो. स्वीपचा फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. अनिकेत वांगणकर चेंडूच्या मागे. दुसऱ्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेनिशी
संघाचा अर्धशतक फलकावर टाळीये नक्की वाचले. रॉयल सरकार वेंगुर्ला संघाची धावसंख्या 51, 51. शेवटचे 3 चेंडू बाकी. छत्रपती चषक आणि पाऊस याचा एक काहीतरी वेगळा झंगाट असा, गणित असा. यावर्षी सुद्धा छत्रपती चषकामध्ये पावसान इंद्रदेवतेन वरुण राजन हजेरी लावलेली असा. यॉर्कर लाईन गोट्या एकेरी धावेनिशी चेंडू जोपर्यंत फील्ड होता तोपर्यंत स्ट्राईक रोटेट. धावसंख्या 52 रन्सावर. ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावताराचा इतिहास असा, परंपरा असा, संस्कृती अगदी तशीच भजनाची सुद्धा संस्कृती असा. आणि गेल्या काही वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले भजन स्पर्धा ज्या अनेक बुवांनी गाजवले, यामध्ये वडखोलच्या भूपेंद्र परब बुवांचं नाव घेतलं जातं. आणि त्याच काळात आशिष सडेकर बुवांनी सुद्धा भजन क्षेत्र गाजवला. त्या आशिष सडेकर बुवांचं बंधुराज गौरव सडेकर स्ट्रायकर एंडवर. 52 ही धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू. चेंडू रवलो डॉट, चेंडू निर्धाव. पहिल्या 3 षटकांमध्ये धावसंख्या झाली होती 36. असा वाटलेला 60-70 धावा नक्की होतले, पण यवाजलेला 77 दळीदार की त्या बादात. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त 52 रन्सावर. बाळा सावळ कमाल धमाल बेमिसाल. डेप्थ ओव्हर मध्ये बाळा सावळची गोलंदाजी बघा. फक्त 7 धावा खर्च. एकदा टाळीये नक्की वाजाने बाळा सावळसाठी. दर्जेदार गोलंदाजी. जसे मैदानावरसून बाळा तुझ्यासाठी टाळीये, ढोल ताशांचो गजर, अगदी तसोच आकाशातून सुद्धा गजर. स्कोर कार्ड बघा. दीपू गिरप 13 चेंडू 14 धावा. साईश झोरे 6 चेंडू 13 धावा. समीर वेंगुर्लेकर 11 चेंडू 13 धावा. पण त्यानंतर मात्र फावला तर फावला, नाहीतर बोर्डार नाव रावला. विपुल पवार 1 चेंडू 0 धाव. गौरव सडेकर 2 चेंडू 0 धावा. आणि गोट्या काळसेकर 3 चेंडू नाबाद 7 धावा. या सगळ्यांच्या जोरावर पहिली बॅटिंग करताना रॉयल सरकार वेंगुर्ले संघान धावा जमवले 52. गोलंदाजी बघा. पहिल्या 3 षटकांमध्ये बिखरली, पण पुढच्या 3 षटकांमध्ये योग्य लाईन आणि लेंथवर. सर्वेश नाईक 2 ओव्हरीत 18 रन, 4 डॉट सर्वेशने टाकले. अनिकेत वांगणकर 1 विकेट. महागडी गोलंदाजी 18 रन्सांची. शुभम झा एका षटकात 6 डॉट टाकणारी गोलंदाजी, फक्त 1 रन्स खर्च. आणि सूरज माडगोत एका ओव्हरीत 7 रन. बाळा सावळ एका ओव्हरीत 7 रन. दोघांच्याही खात्यावर 1-1 विकेट. पहिल्या 3 ओव्हरीत झाले 36 रन, पण पुढच्या 3 ओव्हरीमध्ये वापसी करून दाखवली बॉथम वॉरियर संघान आणि रोखून धरला रॉयल सरकार वेंगुर्ले संघाक 52 धावामध्ये. 6 षटकांचो सामनो आणि 6 षटकामध्ये 36 चेंडूमध्ये 53 धावांचं लक्ष्य. आणि या 53 धावांचा लक्ष्य कसा पार होतला बघूया थोड्याशा विश्रांतीनंतर. मायक्रोफोनवर बदलणारो आवाज सचिन सावंत. धन्यवाद बादल सर. चला विनंती असेल टॉस साठी या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय फ्रेंडशिप सर्कल कोलगाव संघाचा कर्णधार तसेच दशकृषी कणकवली संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती असेल की आपण आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यासाठी कृपया नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय.
धन्यवाद बादल सर. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांच्या माध्यमातून आयोजित छत्रपती चषक 2024 ची ही स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धा रंग घेते या मैदानावरती. नक्कीच वेंगुर्लाचं हे कॅम्पचं मैदान चारही बाजूंनी हिरवळीनं नटलेलं हे सुसज्ज असं मैदान नक्कीच पाहायला मिळते. आणि ज्या मैदानावरती आपण फलंदाजाला पोषक खेळपट्टी पाहायला मिळतोय, परंतु ज्या खेळपट्टीवरती गोलंदाज देखील आपले छाप सोडतात, आपले कमाल दाखवतायत, असं नक्कीच फलंदाज गोलंदाजांना नजरमन संबोधलं जाणार हे खेळपट्टी. आणि त्यावरती हा खेळ सुरू असताना यावेळेस पहिलाच चेंडू काहीसा ओव्हरपिच लेनचा नक्कीच पाहायला मिळतोय. डाव्या वेचीवरील चेंडू समीरच्या विरोधात टोळलेला फटका. अंतिम क्षणी काहीसं क्षेत्ररक्षण नक्कीच चुकतोय, परंतु जोपर्यंत चेंडूवरती दाबा मिळवला जाईल नक्कीचे फलंदाज बहुधा या मैदानावरती पूर्ण करतायत तब्बल 3 धावा. पहिलाच चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर वेंगुर्लेकर पहिल्या षटकात फलंदाजीचा विचार केला. स्वतः संघाचा कर्णधार वासुदेव गावडे व साथ देण्यासाठी संकेत तुळसकर हे दोन फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. कर्णधार वर्सेस कर्णधार अशी नक्कीच ग्रंथिका जुळली जाते या मैदानावरती. या दोन संघांच्या दरम्यान एका बाजूने पाहिलं तर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा कर्णधार स्ट्राईक एंडवरती वासुदेव गावडे तर विरोधात उभा ठाकतोय गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. यावेळेस फुलटॉस चेंडू नक्कीच कव्हरच्या दिशेने फटकटवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज वासुदेवने. फुलटॉस स्वरूपात हा चेंडू काहीसा भन्नाट वेगाने फलंदाजापर्यंत येतोय. बॅटची बाहेरील कड टॉप एज घेतोय चेंडू आणि तोपर्यंत प्रवास करतोय. नक्कीच सीमा नजदीक दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत मिळाली ही एक धाव. आणि या एका धावेनं धावसंकेत देखील काहीसा परावर्तित पाहायला मिळतोय. तो धावफलक 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर 4 धावा. पहिल्या चेंडूवरती रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर 3 धावा पूर्ण झाल्या होत्या. त्यावेळेस फुल टॉस चेंडू घुटना टेक फटका निघाला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि त्यानंतर मात्र काहीसा लो फुल टॉस चेंडू जो डीप होताना पाहायला मिळाला खालच्या बाजूनं. तो फलंदाज संकेत तुळसकर याचा विकेट मिळवण्यास कारणीभूत ठरतो या मैदानावरती. अतिशय सुंदर वेगवान गोलंदाजी. एका वेळेस वाटलं होतं की चेंडू बहुधा सीमारेषेचं उल्लंघन करतो की काय या मैदानावरती, परंतु अंतिम क्षणी क्षेत्ररक्षकाने टिपलेला एक अतिशय सुरेख झेल आणि हा पहिला धक्का या मैदानावरती पाहायला मिळतोय. तो नक्कीच धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असणारा संघ बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाला. समीर वेंगुर्लेकर हा गोलंदाज. या गोलंदाजाचा विचार केला. अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी नक्कीच प्रसिद्ध आहे हा खेळाडू. या खेळाडूचा विचार केला. यापूर्वीच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी याने केली होती. तब्बल 2 गडी बाद केले होते. 2 षटकात केवळ 6 धावा या गोलंदाजानं खर्ची घातल्या होत्या. यावेळेस नक्कीच नवीन फलंदाज मैदानात विक्रम कानडे हा सज्ज पाहायला मिळतोय. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाकडून विक्रम कानडे ऍक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर जर्सी जे आहे नक्कीच त्याचा ब्रँड अँबॅसेडर विक्रम कानडे यावेळेस असेल स्ट्राईक एंडवर सज्ज. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख शॉर्ट कव्हरच्या दिशेनं फील्ड सुंदर पाहायला मिळतंय. चांगलं फील्ड नक्कीच पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र धावसंकेत मिळाले ते 1 धाव या मैदानावरती. वासुदेव एका बाजूनं संकेत बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज विक्रम 35 चेंडू 48 धावांची आवश्यकता हे समीकरण या मैदानावरती. दुपारच्या सत्र नक्कीच पाहायला मिळतंय. काही कडक ऊन प्रखर उन्हामध्ये चालू असलेली स्पर्धा चालू असलेला सामना आणि या सामन्यादरम्यान या 53 धावांच्या वरचा पाठलाग करताना यावेळेस सुरेख फटका. नक्कीच स्टान्स बदललाय फलंदाजानं. उजव्या हाताचा फलंदाज वासुदेवने आपला स्टान्स बदलला आणि त्यानंतर मात्र चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. स्टान्स बदलला होता म्हणजेच बॅकवर्ड पॉइंटला कन्वर्ट केलं या मैदानावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि त्यानंतर मात्र चेंडूवरती अर्जित केला जात आहेत या मैदानावरती तब्बल 4 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. हा चेंडू देखील काहीसा फुलटॉस स्वरूपाचा नक्कीच पाहायला मिळाला होता आणि त्याचा पुरेपूर खरपूस समाचार घेतला जातो या मैदानावरती फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच जो टेंट आहे टेंटवरती चेंडू अडकला होता. ज्या
प्रेक्षकांनी या ठिकाणी चेंडू पुन्हा मैदानात आणण्यास मदत केली, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. या मैदानावरती चांगला खेळ पाहायला मिळतोय. या मैदानावरती स्विच हिटचा फटका मिळालेला 4 धावा, धावसंख्या 9 या आकड्यावरती 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर. यावेळेस पुढे सरसावत पदला नित्य फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाज वासुदेवच्या माध्यमातून, परंतु हे जाणलं होतं, हेरलं होतं गोलंदाज समीरने. दोनही कर्णधार फलंदाज गोलंदाजाचा विचार केला. नक्कीच घरच्या मैदानावरती हे दोनही खेळाडू फलंदाजी करतायत. अपोनेंटचे नक्कीच दोघही हे कच्चे दुवे माहीत आहे दोनही खेळाडूंना, आणि म्हणूनच ते प्रत्येकाच्या कच्च्या दुव्यांवरती काम करत असताना या दोनही खेळाडूंकडून आतापर्यंत हा चांगला खेळ पाहायला मिळतो या मैदानावरती. पहिल्या षटकात 9 धावा, एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. रिक्वायर्ड धावगती जर बघितली तर नक्कीच अजूनही पाहायला मिळतील. 30 चेंडू 44 धावा. सध्याचा रन रेट जर पाहिला, रिक्वायर्ड रन रेट 8.80 चा नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. या धावगतीनं धावा बनवणं हे नक्कीच आवश्यक असेल. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स त्याच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान जर्सीज, ट्रॅक पॅन्ट ज्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत, नक्कीच त्याचा ब्रँड अँबॅसेडर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. या खेळाडूकडून देखील अशा अपेक्षा असेल. डाव्या हाताचा फलंदाज, यावेळेस पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज. दुसऱ्या षटकात नितीन राणे, पहिला चेंडू अतिशय खूप सुंदर टप्पा पडल्यानंतर वेग आहे या चेंडूवरती, आणि साथ काहीशी उसळी देखील पाहायला मिळते. आणि बडोदाचा प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला थोडंसं जकडून ठेवणारा हा चेंडू समाप्त झाल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली 9 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, नक्कीच खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेला फटका विक्रम कांदरेच्या बॅट मधून लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. पहिला चेंडू काहीसा बीट झाला, चुकला, परंतु नक्कीच जो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स स्वतःवरती ठेवला जातोय, नक्कीच तो कॉन्फिडन्स या पटक्यात पूर्णपणे सादर करत असताना नितीन राणेंच्या विरोधात हल्ला बोल केला जातोय. आणि त्यानंतर मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका अर्जित केला जात आहे. त्या मैदानावरती 6 धावा, आणि या धावांनी धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते. 28 चेंडू अजूनही बाकी, 38 धावांची आवश्यकता. विक्रम कानडे काहीसा सेट पाहायला मिळतोय. वाऱ्याचा वेग नक्कीच, ओघ हा नक्कीच थोडीशी साथ देणारा असेल या मैदानावर. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत राहिलाय, चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक, आणि टिपला एक सुरेख झेल. विक्रम कानडे एक मोठा फटका मारल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर ते गेलं. एक मोठा आघात करण्याच्या प्रयत्नात बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय, तो माघारी परततोय. आणि त्यानंतर मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या ही स्थिरावली जाते या मैदानावरती 15 या आकड्यावरती. नक्कीच ज्या प्रकारे आपण एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना आपल्या टीव्ही वरती घरी बसून पाहतो, त्याच प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण देखील नक्कीच पाहायला मिळतंय आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून. किती धावा झाल्यात, किती गडी बाद झालेत, कुठच्या संघाची फलंदाजी, किती षटक, किती षटकांचा सामना, किती चेंडूत किती धावांची असेल आवश्यकता, रिक्वायर्ड रन रेट, कुठचा फलंदाज किती धावांवरती फलंदाजी करतोय, आणि गोलंदाजीचं पृथक्करण देखील हे नक्कीच सगळं स्कोरबोर्डवरती दिसताना पाहायला मिळतंय आपल्याला. साथ एका बाजूला जर आपण बघितलं, छत्रपती चषकचा हा स्कोरबोर्ड दिसणारा लोगो, त्याच्या डाव्या बाजूलाच सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचा देखील फोटो आपण पाहू शकता. तसेच ते प्रायोजक आहेत, तसेच सदस्य यांचा देखील फोटो आपल्याला स्कोरबोर्ड दिसताना. यावेळेस ऑन साइडला नक्की सुरेख चेंडू हलक्या हातानं स्टिअर केलाय, फटक्यासाठी जागा बनवली, आणि एक धाव नक्कीच पूर्ण केली या मैदानावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर देखील बघितली, यापूर्वीच्या चेंडूसाठी अतिशय सुंदर सुबक पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात अनिवार्य पॉवर प्ले, समीर वेंगुर्लेकर, साईश धोरे हे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मोडलेले तैनात. साईश धोरे आपल्याला पाहायला मिळतोय काहीसा मिडविकेट क्षेत्रात, तर वायडिश लॉंगॉन क्षेत्रात पाहायला मिळतोय समीर वेंगुर्लेकर. साथ ऑन साइडला 30 यार्ड सर्कलमध्ये 2 खेळाडू, बाकीचे 30 यार्ड सर्कल मधील सर्व खेळाडू हे ऑफ साइडला प्लेस केल्यानंतर. यापूर्वीचा सुरेख चेंडू, यावेळेस बघा अतिशय सुरेख देखणा फटका, इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय या फटक्यावरती. पुन्हा एकदा स्टान्स बदललाय फलंदाजानं, आणि तदनंतर मात्र नक्कीच या चेंडूवरती 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत मैदानावरती. 1.5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. वासुदेव गावडे 4 चेंडूत 9 धावा फलंदाजी करतोय. एका बाजूने ओव्हरसीज खेळाडू शुभम झा साथ देताना. रिप्लेच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवर पहा कशा प्रकारचा फटका, अतिशय सुंदर
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे झोपून दिला जातं या मैदानावरती. झोकून देत फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस गोलंदाज चतुर चाणाक्ष काहीसा पाहायला मिळतोय. गोलंदाज हेरतोय की फलंदाजाच्या मनात काय चाललंय, कुठचा फटका खेळण्याचा प्रयत्न हा फलंदाज करतोय या मैदानावरती. आणि नक्कीच मिडल ऑफ द स्टंप फेकलेला चेंडू उत्तर नव्हतं या चेंडूवरती. फलंदाज वासुदेव गावडे याकडे एक चौकार, त्यानंतर एक चेंडू निर्धाव. अशा प्रकारे होते या षटकाची सांगता. पहिल्या षटकात एक आपण पाहिलं 9 धावा, तर दुसऱ्या षटकात 11 धावा. दोनही षटकात एक एक गडी बाद करणारी गोलंदाजी पाहायला मिळते आणि एकंदरीत धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 या आकड्यावरती. 24 चेंडू विजयासाठी 33 धावांची अजूनही आवश्यकता. 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता. धावगती ही 8.5 पेक्षाही कमीची पाहायला मिळते या मैदानावरती. नक्कीच जर कमबॅक करायचं असेल बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाच्या विरोधात, तर रॉयल सरकार वेंगुर्ला संघाला 2 ते 3 गडी बाद हे लवकरात लवकर बाद करणं नक्कीच अति आवश्यक पाहायला मिळत आहे. यावेळेस समीर वेंगुर्लेकर राईट आर्म ओव्हर द विकेट नक्कीच पाहायला मिळतोय. काहीसा थांबतोय या मैदानावरती. रनअप मध्ये आलेला बहुधा व्यत्यय आणि म्हणूनच थांबलाय मैदानावरती. समोर देखील आहे शुभम जहा फलंदाज. नक्कीच यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला नक्कीच पाहायला मिळालाय. शुभम जहा काहीसा पुढे सरसावला होता. धाव घेण्याचा मानस देखील त्याच्याकडून पाहायला मिळतोय, परंतु जसं पाहतोय की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झपकन वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय गोलंदाज. म्हणूनच आपली पावलं ही माघारी घेतोय शुभम जहा आणि तदनंतर अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा मोह हा देखील त्या ठिकाणी आवरला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूने वासुदेव गावडे एका लयबद्ध पद्धतीने फलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चौकार देखील त्यानं खेचले त्या मैदानावरती. 7 नक्कीच अपेक्षित असेल एका बाजूनं. दुसऱ्या बाजूनं ती प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात साथीच्या खेळाडूंकडून. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ नक्कीच पाहायला मिळालाय ॲलिस्टर, परंतु काय सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो या मैदानावरती. अप्रतिम दाद द्यावी लागेल या खेळाडूची. लॉंग ऑफ मध्ये होता, डीप मध्ये तैनात केला गेला होता क्षेत्ररक्षकाला, परंतु लॉंग ऑफ ते लॉंग ऑन हे बरंच अंतर पार करत असताना ॲलिस्टर फर्नांडिस चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. अंतिम क्षणी झेप देखील घेतोय, परंतु काहीसा दूर चेंडूपासून राहतोय आणि म्हणूनच जो हवेत विसावलेला झेल हा नक्कीच सुटला गेलाय. परंतु एफर्ट्स प्रयत्नांची पराकाष्ठा याची दाद द्यावी लागेल आणि तदनंतर कौतुक देखील करावं लागेल गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याचं. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. यावेळेस वेगवान चेंडू आपल्या वेगानं चकित केलं जातंय त्या ठिकाणी फलंदाजाला. काय घडलं जातंय या मैदानावरती. नक्कीच चेंडू जर हवेत आहे, झेल देखील टिपला गेलाय. शुभम जहा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला. अल्टी स्विच हिट मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडूने बॅटचा स्पर्श केलाय की हाताला चेंडू आदळलाय, झेल तर टिपला गेलाय, परंतु हे पाहणं औत्सुक्याचं असेल की नक्की चेंडू हा कोणत्या भागाला स्पर्श करतोय त्या ठिकाणी फलंदाजाला. अतिशय सुरेख खेळ टीव्हीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. एकंदरीत आजच्या दिवसाचा हा 5वा सामना, त्यानंतर अजून एक लढत बाकी. कालच्या दिवशी जो आपण खेळ पाहिला तब्बल 3 संघ हे समसमान गुणांवरती पाहायला मिळाले आणि त्या 3 संघांमधून सरथे शेवटी मात्र एके स्पोर्ट्स वरोडे संघाने काल दुसऱ्या क्रमांकासाठी क्वालिफाय केलं या स्पर्धेदरम्यान. नक्कीच टिकटिक वाजत असेल धोक्याची घंटा, हृदयाचे ठोके देखील वाढत असतील या मैदानावरती. फलंदाज आउट आहे की नॉट आउट, बाद की नाबाद हे डिसिजन पेंडिंग नक्कीच पाहायला मिळतंय. धावसंख्या बघा 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा तिसऱ्या षटका दरम्यान.
नक्कीच पुन्हा जाऊया मैदानावरती. जो मैदानी पंचांचा निर्णय होता तोच निर्णय या ठिकाणी अंतिम राहतोय. नक्कीच खेळाडूंना देखील विनंती असेल, जे संघ मैदानात सामना खेळतायत आपण देखील याची नोंद घेणं अति आवश्यक असेल. जो रिव्ह्यू असेल वेस्ट हाईट नो बॉल तसेच रनआउट साठी केवळ रिव्ह्यूची माग आपण करू शकता. त्या व्यतिरिक्त रिव्ह्यू नाहीये. तो रिव्ह्यूचा निर्णय देखील पूर्णपणे पंचांकडे असेल. तर या मैदानावरती यानंतर पुन्हा एकदा एक सामना रंगतोय. अतिशय सुरेख खेळ, सुंदर आकर्षक खेळ हा नक्कीच पाहायला मिळतोय दोन्ही संघाकडून. वासुदेव गावडे एका बाजूनं 5 चेंडूत 9 धावांची खेळी सादर करत असताना शुभम झा 5 चेंडूत 4 धावा. अजूनही जो शुभम झा कडून खरं तर लय प्राप्त होण्याची आवश्यकता होती, तो लय त्याला प्राप्त झालेला नाहीये. केवळ चाचपडत फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तो या मैदानावर सामना करतोय समीरच्या गोलंदाजीचा. यावेळेस वासुदेवसाठीचा हा चेंडू फुल टॉस चेंडू नक्कीच कव्हरच्या दिशेने निघालाय. फटका ड्राईव्ह केलंय, एक सुंदर कव्हर ड्राईव्ह. आणि त्यानंतर मात्र एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते या मैदानावरती. यावेळेस चांगला चेंडू, वेगवान गोलंदाजी. पहिल्या षटकात काहीशी 9 धावा, परंतु या षटकात आतापर्यंत 5 चेंडूत 4 धावा खर्ची घालणारी गोलंदाज समीर याची संघ मालकाने जो एक कर्णधार म्हणून विश्वास याच्यावरती दाखवलाय, तो विश्वास आज मात्र सार्थ करतोय. फलंदाजीत देखील काहीशी चांगली कामगिरी केली होती, परंतु तदनंतर अपयश पदरी आल्यानंतर समीर वेंगुर्लेकर. यावेळेस 6 वेगवान चेंडू, टप्पा पडलाय, वळण घेतलंय चेंडूनं, फिरकी घेतली, गिरकी घेतली, स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. चेंडू विसावतोय यष्टीरक्षक दीपूच्या हातात. धावसंख्या पहा स्थिरावले 3 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 या धावसंख्येवरती. आणि अजूनही विजयासाठी 18 चेंडू 29 धावांची असेल आवश्यकता. 29 रन स्टील रिक्वायर्ड नाव इन जस्ट रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. हॅलो, यानंतर आजच्या दिवसातील 6वा सामना रंगतोय. फ्रेंड सर्कल कोलगाव विपक्ष दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. आमच्यासोबत सन्मान्य लक्ष्मण परब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतो. दोन्ही संघ कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. एका बाजूने पाहिलं गेलं तर अक्षय घाटुळ आणि त्याचबरोबर गौरव घुंगरट सर हे दोन कर्णधार. हेड कॉल होता आणि दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघ टॉस जिंकलाय. सर, आपला निर्णय काय असेल या सामन्यादरम्यान? प्रथम गोलंदाजीच करू आम्ही. आणि समोरच्या संघाला किती धावसंख्येवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 50 ते 60 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. मागील 2 सामन्यात आपल्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि या सामन्यादरम्यान आपल्या ज्या संघात खेळाडू आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, सर्वच प्लेयर आमचे चांगलेच खेळले. बरेचसे प्लेयर आमच्यात नवोदित होते तरी परंतु त्यांनी चांगला खेळ केला. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे वळी आवाज असेल सचिन सावंत. धन्यवाद सुमेध. नक्कीच नाणेफेक जिंकली कणकवली संघाने. यानंतरच्या सामन्यात निवडलंय प्रथमतः क्षेत्ररक्षण. टेनिस क्रिकेटचा खेळ आहे, जो कर्णधार नाणेफेक जिंकतोय प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना जास्त करून पसंत करतोय या मैदानावरती. या सामन्यात देखील आपण पाहतोय अगदी तेच चित्र अजून पाहिलं. 17 चेंडू 25 धावांची आवश्यकता. साईश दोरे सुरलाचा हा खेळाडू, यावेळेस चांगला चेंडू नक्कीच हाताळला जातोय. या खेळाडूने देखील काहीसं प्रभावित केलंय या मैदानावरती. ओव्हरसीजच्या रूपात या स्पर्धेत सामील झालाय खरा. फलंदाजीत तब्बल 2 षटकारांची आतषबाजी साईशकडून पाहायला मिळाली होती. आणि नक्कीच विकेटच्या पाठीमागं फटके खेळण्यासाठी हा फलंदाज प्रसिद्ध पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग च्या दिशेनं फटकेबाजी करण्यासाठी हा खेळाडू, परंतु आज मात्र गोलंदाजीत देखील कमाल दाखवत असताना यावेळेसचा फटका पंच करण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं खूप सुंदर फटका, ताकद होती, गुडघ्यावरती बसला होता फलंदाज. आणि त्यानंतर फटक्यासाठी एक जागा बनवली होती ज्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता, त्या ठिकाणी नेमका फटका. साईश दोरेची ऍक्शन बघा, त्यानंतर वेग आणि त्या वेगाच्या विरोधात एक चांगला कडक शॉट, कडक फटका पाहायला मिळतो या मैदानावरती. स्लो मोशन, हाय डेफिनेशन कॅमेरा याच्या माध्यमातून खूप सुंदर ऍक्शन रिप्ले आपण पाहिला या मैदानावरती. फलंदाज वासुदेव गावडेच्या फलंदाजीचा, त्या चौकाराचा, आणि त्यानंतर गोलंदाज साईश दोरे सज्ज.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेला फटका, क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे, बहुधा चेंडूनं सीमारेषेचं उल्लंघन केलं, क्षेत्ररक्षकाला बीट केलंय, हवेत झेप देखील घेतली होती जगानी क्षेत्ररक्षकाने, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मार्गक्रमण करतोय, ट्रॅव्हल करतोय, वन बाउन्सच्या रूपात सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि तदनंतर अर्जित करतोय या मैदानावरती 4 धावा फलंदाज वासुदेव गावडे. ही संधी होती रॉयल सरकार वेंगुर्ला संघाकडे. नक्कीच अचूक वेळी अचूक क्षणी जर झेप उडाली असते तर झेप टिपण्याची संधी, झेल टिपण्याची संधी, परंतु तदनंतर मात्र समीकरण 14 चेंडू 17 धावांची आवश्यकता. यावेळेस स्विच उडवण्याचा प्रयत्न, फलंदाज चुकला तर चुकला, यष्टीरक्षक देखील बीट पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा बघा, वाईड सुवाईर चेंडूचा आणि मिळतायत तब्बल 22च्या रूपात 4 धावा. एकंदरीत या चेंडूवरती मिळालेल्या फुकटच्या 5 धावा आणि या 5 धावांनी टीमचं टोटल परावर्तित 12 या 41 या आकड्यावरती. 12 या धावसंख्येची अजूनही असेल आवश्यकता आणि खेळ शिल्लक आहे तब्बल 14 चेंडूंचा. वासुदेव गावडे एका बाजूनं खिंड लढवतोय या मैदानावरती. 22 धावा वासुदेवच्या बॅटमधून, 10 चेंडूंचा खेळाचा समावेश त्याच्या खेळीमध्ये. समोरच्या दिशेने गोलंदाज साईश जोरे काहीसा महागडा. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विच हिट उडवण्याचा प्रयत्न, वासुदेवचा सपशेल अपयश ठरतोय या मैदानावरती. साईश जोरेचा एक चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर काहीशी उंची, फलंदाजाला चकवा, गिरकी आणि तदनंतर विकेट किपर पर्यंत नक्कीच पोहोचतोय चेंडू. हा चेंडू देखील निर्धाव आणि समीकरण 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता. लवकरात लवकर सामना संपवा, सामन्यावरती शिक्कामोर्तब करावा हा इरादा बहुधा वासुदेवचा स्पष्ट होत असताना या मैदानावरती यावेळेस क्रॉस बॅटेड फटका, आडव्या बॅटने ऑन साइडला एक ताकदवर फटका उडवण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, बॅकअप होता, परंतु नक्कीच शॉर्ट तर क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय त्या ठिकाणी आणि तदनंतर शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात मिळाले 1 धाव. सांघिक धावफलक्या ही देखील परावर्तित 2 गाड्यांच्या मोबदल्यात 42 या आकड्यावरती. नक्कीच एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सुमधुर समालोचन, डीजे, उत्कृष्ट पंचांची उत्कृष्ट कामगिरी, लाईव्ह प्रक्षेपण, आकर्षक चषक, मोठ्या रकमेचं प्रथम पारितोषिक, सुसज्ज असं मैदान आणि दर्जेदार खेळाडूंचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. निमित्त ठरते ती स्पर्धा छत्रपती चषक 2024 सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची स्पर्धा या मैदानावरती. तब्बल 16 संघांचा समावेश पाहायला मिळतोय या मैदानावरती. या स्पर्धेदरम्यान पहिल्या दिवशी 4 संघ, तदनंतर दुसऱ्या दिवशी 4, आजचा 4था दिवस. आज देखील 4 संघ आपलं भवितव्य आजमावताना या मैदानावरती आणि या 4 संघांमधील कुठचे 2 संघ क्वालिफाय होतील उद्याच्या दिवसासाठी, जो फायनल दिवस असेल या स्पर्धेचा, नक्कीच जाणूया, बघूया या मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा बदल, एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज ॲलिस्टर फर्नांडिस राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतोय. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट, टप्पा पडलाय, बाहेरच्या दिशेला वळण घेतलंय, त्या चेंडूच्या वळणाप्रमाणे फटका मारायचा, स्विच हिट करायची हा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय तो फलंदाज वासुदेवचा. परंतु यावेळेस मात्र चेंडू फलंदाजापासून बराच दूर असल्यामुळे पंचांचा इशारा देखील निघतोय. चेंडू वाईड आहे, सुवैर आहे, मिळाली ती 1 धाव आणि या 1 धावेनं टीमचं टोटल परावर्तित होतंय 43 या आकड्यावरती. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. फैलावलेलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर, मिड विकेट, हे डीप मधील क्षेत्ररक्षक 7 एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर क्षेत्रात देखील पाहायला मिळालाय. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. जोखीम पत्करली जाईल का या मैदानावरती? यावेळेस बघा सुंदर फटका, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने नक्की क्षेत्ररक्षक नवता डीप मध्ये, त्याचाच पुरेपूर फायदा. स्विच हिटचा प्रयत्न आणि स्विच हिट सक्सेसफुल पाहायला मिळतोय. सफलतापूर्वक खेळलेला फटका फलंदाज वासुदेवच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले पहा, टप्पा पडल्यानंतर काहीसा कोण बदलणारा चेंडू, राईट आर्म राऊंड विकेट चेंडू होता, त्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका वासुदेवच्या बॅटमधून आणि समीकरण आता मात्र 11 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अगदी तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात केला गेला या फटक्यासाठी. गौरव सडेकर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगलं फील्ड हे गौरवच्या माध्यमातून आणि नक्कीच म्हणूनच
धावसंख्येचा विचार जर केला, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 10 चेंडू केवळ 6 धावांची असेल आवश्यकता. शुभम झा एका बाजूला अँकर रोल निभावत असताना या मैदानावरती केवळ साथ देतोय फलंदाज वासुदेव गावडे या खेळाडूची. वासुदेव गावडे नक्कीच एक हरुंदरी फलंदाज, तडाखेबंद फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा सफल झालाय, आपली यष्टी सोडली आणि त्यानंतर एक चांगला फटका फुलटॉसच्या रूपात चेंडू देखील गिफ्टच्या स्वरूपात पाहायला मिळतोय आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना चेंडूला पाठवलं जातंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकारासाठी. अजूनही 9 चेंडू शिल्लक, केवळ 2 धावांची असेल आवश्यकता. वासुदेवचे हे इम्प्रोवाइज केलेले फटके नक्कीच पाहण्यात जोगे पाहायला मिळत आहेत या मैदानावरती. देखणे फटके आतापर्यंत या मैदानावरती एकही षटकाराचा समावेश नाहीये या खेळीत, परंतु तब्बल 7 चौकारांच्या खेळीच्या जोरावरती या मैदानावरती वासुदेव गावडे हा फलंदाजी करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप सुंदर फलंदाजी. यावेळेस फुलटॉस चेंडू हलक्या हातानं खेळून काढला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. विपुल पवार आपल्याला बहुधा चेंडूवरती पाहायला मिळेल, परंतु दोनही फलंदाज केवळ एका धावेच्या प्रतीक्षेत नक्कीच पाहायला मिळत आहेत. ही एक धाव, या एका धावेनं टीमचं टोटल हे 52 या आकड्यावरती, म्हणजे दोनही संघांच्या धावा या समान आणि अजूनही समीकरण 8 चेंडू विजयासाठी एका धावेची आवश्यकता. फुलटॉस चेंडू ऑन साइडला एक ताकदवर प्रहार आणि या प्रहारांशी नक्कीच आजच्या दिवशी बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ 3 सामन्यांमधील 2 सामने, या 2 सामन्यांमध्ये विजयश्री प्राप्त करत नक्कीच सुनिश्चित करतोय की आपण क्वालिफाय होतोय उद्याच्या दिवसासाठी. अप्रतिम कामगिरी. शुभम झा 7 चेंडूत 10 धावा, वासुदेव गावडे 16 चेंडूत 32 धावा. तब्बल 7 चेंडू शिल्लक ठेवत असताना 58 धावा नक्कीच बनवल्या जात आहेत आणि 53 धावांच्या आव्हानाला अगदी सहजरित्या गवसणी घातली जाते या मैदानावरती. हा सामना 8 गड्यांनी जिंकतोय बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ. रॉयल सरकार वेंगुर्ला संघ बघा, प्रथमतः फलंदाजी 52 धावा त्यांनी बनवल्या होत्या, यामध्ये 4 गडी त्यांचे बाद झाले होते. चांगली कामगिरी. त्यानंतर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा जर आपण खेळ बघितला तर वासुदेव गावडे 16 चेंडूत 32 धावा, शुभम झा 7 चेंडूत 10 धावा, विक्रम कानडे 4 चेंडूत 7 धावा, संकेत तुळसकर 2 चेंडूत 3 धावा. गोलंदाजी नितीन राणे यांची 11 धावा खर्ची घालणारी, 1 गडी बाद एका षटकात. समीर वेंगुर्लेकर 2 षटकात अप्रतिम गोलंदाजी, मात्र 13 धावा खर्ची 1 गडी बाद. एलिस्टर फर्नांडिस 5 चेंडूत 16 धावा खर्ची घालतोय, तर साईश धोरे 18 धावा या एका षटकात खर्ची घालतोय. एकंदरीत हा सामना बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला आपल्या नावे करतोय तो 8 गड्यांनी. आणि नक्कीच या सामन्याचा जर शिल्पकार बघितला तर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघासाठी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शिल्पकार ठरतोय या सामन्याचा तो वासुदेव गावडे, स्वतः संघाचा कर्णधार. वासुदेवची जर आपण खेळी बघितली, अप्रतिम फलंदाजी, 16 चेंडू 32 धावा, जवळपास 200चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळतोय, ज्यामध्ये 7 चौकारांचा समावेश. एकही फटका त्याचा हवेत नव्हता, केवळ जमिनीलगतचे फटके आणि या फटक्यांच्या जोरावरती चांगली फलंदाजी वासुदेवची, म्हणूनच ठरतोय सामनावीर देखील. यानंतर जाऊया या पुढील सामन्याकडे. नाणेफेक जिंकले या दशक्रोशी कणकवली संघाने आणि प्रतिस्पर्धी फ्रेंडशिप कोलगाव संघाला आमंत्रित केलंय प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. बघूया, जाणून घेऊया काय घडेल या सामन्या दरम्यान, परंतु तत्पूर्वी जाऊया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे. मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी वासुदेव गावडे आपण कृपया कमेंट्री बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स कडे या व आपला हा अवॉर्ड स्वीकारा. सामना रंगेल. यानंतर दशक्रोशी कणकवली बनाम फ्रेंडशिप सर्कल कोलगाव या 2 संघांदरम्यान या सामन्याच्या पहिल्या इनिंग्स दरम्यान पहिल्या डावात काय घडेल काय बिघडेल लेखाजोखा ऐकण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आमंत्रित करूया सुमेध कासेकर याला. आणि सचिन सावंत आपली रजा घेतोय. धन्यवाद सचिन. त्यासोबतच अजून काही इव्हेंट, ज्या इव्हेंटसाठी आपल्याला सर्वांना सूचित करू इच्छितो. 19 ते 22 डिसेंबर 2024 कुडाळ तहसीलदार मैदानावर लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित कुडाळमधली पहिली डे नाईट स्पर्धा. पहिलं बक्षीस आहे 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000. या स्पर्धेत सुद्धा आपण जरूर आपल्या संघाच्या नावाची नोंदणी करावी. 19 ते 22 डिसेंबर 2024 कुडाळ मैदानावर लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित डे नाईट स्पर्धा. 23 ते 25 डिसेंबर ख्रिसमस ट्रॉफी ही पंचायत नगरपालिका
एक गाव एक संघ या धर्तीवर रेडीमध्ये ही स्पर्धा आहे. पहिलं पारितोषिक आहे 30,025, द्वितीय पारितोषिक 15,025. त्या पाठोपाठ 1 ते 5 जानेवारी देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिलं पारितोषिक 3,33,333, द्वितीय पारितोषिक 1,55,555. या स्पर्धेसाठी सुद्धा